संदर्भात काय सांगू शकता? नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचे नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मग त्यांचा शब्द प्रमाण मानून आम्ही या ठिकाणी त्यांच्या शब्दाप्रमाणे साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्या, त्यांना सन्मान द्या आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी ही भूमिका आम्ही घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि निश्चित त्या पद्धतीनं ह्या तालुक्यामध्ये सर्व मतदारांपुढे जाऊन ही निवडणूक सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण आशीर्वाद द्यावा, ताकद उभी करावी अशा प्रकारची विनंती आम्ही लोकांना करत आहोत आणि निश्चित लोक महाविकास आघाडीच्याच पॅनलला निवडून देतील ही अपेक्षा आहे. तर एकीकडे बघितले तर आता सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक नाराजगी व्यक्त होते तालुक्यामधून, ती म्हणजे की जागा काँग्रेसला फार कमी मिळाल्या यावेळेस, त्याबद्दल काय सांगू? कसं आहे, ह्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायती ह्या बहुसंख्य काँग्रेसच्या ताब्यात आहेत. ह्या तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्या ह्या बहुसंख्य काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तरी पण कुठंतरी आपण सगळ्या महाविकास आघाडीला एकत्र घेण्यासाठी आणि वरिष्ठांचा आदेश, वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि ह्या पद्धतीनं सगळ्या खालच्या लेवलला प्रत्येकांना वाटतं की बाबा मला संधी मिळाली पाहिजे, कारण ही जी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की बाबा मला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठंतरी मला मानाचं स्थान मिळालं पाहिजे, मला त्या ठिकाणी सहभाग घेता आला पाहिजे. पण आज पक्षाला जेवढ्या जागा मिळायला पाहिजे होत्या, आपण इतर पक्षाला सोबत घेतल्यामुळं आपल्या पक्षाला कमी जागा मिळाल्या. भविष्यात अनेक निवडणुका आहेत, त्या ठिकाणी संधी कार्यकर्त्यांना मिळेल आणि कुठंतरी कुठली संस्था चालायची, कुठले कुटुंब चालायचं म्हटलं तर वरिष्ठांच्या विचारानुसार चाललं तर ती संस्था व्यवस्थित चालते आणि त्या पद्धतीनं आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या सूचनेनुसार, भास्कररावजी पाटील खतगावकर ह्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी हे सगळं नियोजन झालेलं आहे आणि निश्चित सगळे लोक आहे, लोकांच्या मनामध्ये थोडी नाराजी आहे, पण ती नाराजी पण निश्चित दूर होईल आणि दूर होऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचाच विजय होईल एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. एक क्वेश्चन होता की या पहिले सुद्धा राष्ट्रवादी गटाकडेच बाजार समिती होती आपली उमरी तालुक्याची, बरोबर आहे. त्या अनुषंगाने बघितलं तर आज तालुक्यामधील काही मतदारांमध्ये एक मतभेद निर्माण झालेले आहेत की या पहिले सुद्धा आपण राष्ट्रवादीकडेच, गोरटेकर गटाकडे बाजार समिती होती, पण येणाऱ्या काळामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं हे मतदार राजाला वाटत होतं, पण तसं इथं घडलेलं नाही. त्याबद्दल तुम्ही मतदार राजाला कशा प्रकारे समजूत काढशाल? आता आम्ही मतदार राजांना सांगत आहोत की बाबा आपल्याला कुठंतरी या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करावं लागणार आहे आणि वरिष्ठांच्या विचाराचा सन्मान आपल्याला करणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक मतदारांना ही भूमिका सांगत आहोत आणि निश्चित राग जरी थोडाफार असेल तरी आमचे मतदार, आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी समजून घेतील आणि समजून घेऊन सहकार्य करायची भूमिका घेतील. आपण मतदारांना काय आवाहन करणार आहात? मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की बाबा तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावं आणि महाविकास आघाडीलाच मतदान करावं, एवढंच मतदारांना आवाहन करतोय, विनंती करतोय.